श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 13वा। श्री गणेशाय नमः। शुक्ल पक्षीचा शिशिखर वाढे तैसा उत्तरोत्तरा तैसे हे स्वामी चरित्र अध्यायी वाढले। द्वादशाध्यायाचे अंती श्रीपाद बाळपा प्रती कपाटयुक्तीने फसोपाती परी झाले व्यर्थची स्वयंपाकाधिक करावयासी लज्जा वाटत असे त्यासी ते के समयासी काय बोलती समर्थ निर्लज्जासी सन्निध गुरु असे जाण निरंतरू ऐसे बोलता सद्गुरु बाळपा मनी समजाला सेवेकऱ्या माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तेथे तिने सेवेकऱ्याचा नित्य त्रास देवा व्यर्थची नाना प्रकार बोलून करे सर्वांचा अपमान परी बाळपावरी पूर्ण विश्वास होता तेचा परी कोणे एके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी लघुशंका लागत स्वामीसी बाळपा ते उठविले तैपासून बाळपासी त्रास देत अर्दिशी गाराने सांगता समर्थासी बाई ते शब्द ताडी ती अकलकोटी श्री समर्थ प्रथमता ज्याचे घरी येत तो चोळपा विकत स्वामी भक्त झाला एक तपपर्यंत स्वामी सेवा तो करीत तयासी द्रवशा भूत असे संप्रत लागली दिवाळीचा सण येता राजमंदिरा माझी समर्थ राहिले असा आनंदात वर्तमान वर्तले कोण्या भक्ते समर्थासी अर्पिले होते चंद्रहारासी सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा राणीचे मनात विचार येता त्वरित सुंदराबाईशी बोलत चंद्रहार द्यावा की सुंदराबाई बोलली तो आहे चोळपाजवळी ऐसे ऐकता त्या काळी जमादार पाठविला गंगुलाल जमादार चोळपाजवळी येसत्वरा मने देवाजी चंद्रहार राणीसाहेब मागती चोळपा बोले तयासी हार नाही मनपासी भाळ पाठवतो तयासी तुम्ही मागून घ्यावा की ऐसे ऐकून उत्तर गंगुलाल जमादार बाळपाजवळी येऊन सत्वर हार मागू लागला बाळपा बोले उत्तर आपण असी चंद्रहार परी चोळपाची त्यावर सत्तासे सर्वस्व ऐसे ऐकून बोलणे जमादार पुसे चोळपा करणे जबाब दिला चोळपाने बाळपा देती तरी घ्यायचे ऐसे भाषण ऐकून जमादार परतोन नृप मंदिरी येऊन वर्तमान सर्व सांगे चोळपाची ऐकून कृती रागाला राणी प्रती सुंदराबाईने गोष्टी त्या विरुद्ध सांगितल्या कारभार चोळपाचे करी जो होता आजवरी तो काढून त्यास दुरे करावे राणी म्हणत असे असो एके अवसरी काय झाली नवलपरी बैसली समर्थाची स्वारी भक्त मंडळी बेष्टीत एक वस्त्र त्यावेळी पडेल होते श्रीजवळी त्याची करून आजोळी समर्थी करी घेतली अलग शब्द उच्चारीला म्हणती भिक्षरे आम्हाला त्यावेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले जोळी घेतली समर्थी काय असे गुन्हे ते जे जे दर्शन आले होते त्यांनी भिक्षा घातली कोणी एक कोणी 2 रुपये टाकते आणून न लागता एक क्षण 100वर गंती झाली जोळी चोळपा ते देवना समर्थ बोलले काय वचन चोळपा तुझे फिटले रे न स्वस्तात असावे पाहुण्या द्रव्यसी आनंद झाला तयासी परिणाले मानसी श्रीचरण अंतरले चोळपासी दूर केले बाईसी बरे वाटले ऐसे काही दिवस गेले चोळपा सेवा करीता ते कोणी एके अवसरी सुंदराबाई बाळपावरी रागावणी दुष्टतरे ताडण करी बहुसाळ हे ऐकून बाळपासी दुःख झाले मानसी सोडून स्वामी चरणासी मनती जावे येथुनी आज्ञा समर्थाची घेऊन मनती जावे येथुनी याकरिता दुसरे दिनी समर्थ जवळी पातले तेव्हा एका सेवेकरस बोलले काही समर्थ बाळपा दर्शनस येत त्यासी आसन दाखवावे बाळपा येतात त्या स्थानी आसन दावले सेवेकरांनी तेव्हा समजले निजमनी आज्ञा आपण मिळेना कोठे मांडावे आसन विचार पडाला त्या लागून तो त्याच रात्री स्वप्न बाळपाने देखिले श्री मारुतीचे मंदिर स्वप्ने आले सुंदर तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडले श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शना येत हिशोब ठेवत जपाचा काढून दिले बाळपासी आनंद झाला बाईसी गर्व बरे ती कोणाशी मानिनाशीता आली सुंदराबाईसी करावी दूर समर्थाचा झाला विचार त्याप्रमाणे चमत्कार करून या दाविती परिराणीची प्रीती बाईवरी बहुवती या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना या कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी तैस हुकुमा झाला सतुरी बाई सुदुरी करावे परिराणी सभेवणी तैसीने केले त्यांनी समर्थ दर्शनासी एके दिने कारभारी पातले तैसी बोलती समर्थ कैसा करिता कारभार ऐसे कुणी उत्तर बर्वे म्हणे समजले मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदारासी कैद करून या बाईसी आणि म्हणती सत्वर फौजदारासी समर्थ
काही एक न बोलत कारकिर्दीचा अंत त्याचा झाला. स्वामीची या सेवेकरिता सरकारातून तत्वता पंचनेमनी व्यवस्था केली असे नुपराये. मग सेवा करावायसी घेऊन गेले बाळापासी. म्हणते देऊ तुम्हासी पगार सरकारातून. बाळापा बोलेले तैसी द्रविश नाही आम्हासी. आम्ही निर्लोभा मानसी स्वामी सेवा करू की. बाळापाचा जप होता पूर्ण एका भक्तास सांगून. करविले श्रीनी उद्यापना हिशोब जपाचा घेतला. बाळापानी चाकरी एक तप सरासरी केली उत्तम प्रकारे. समर्थ ते प्रिय झाले दृढ आणि भक्ती. तैसी सद्गुरु चरणी आसक्ती. तेने येत मोक्ष हाती. अन्य साधने व्यर्थची उगीच करीती दांभिक भक्ती. त्यावरी स्वामी कृपा न करीत आहे. सद्भावी जे नमस्कार ते त्यावरी होती कृपाळ व अक्कलकोट निवासी. जय जयाजी स्वामी राया रात्री दिना तुझ्या पाया विष्णू शंकर वंदिती. तिसरी स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राप्त कथा संमत सदा भक्त परिसुत. त्रयोदशी गोढा ही तिसरी स्वामी चरित्रामृत. त्रयोदशी गोढा